हा व्हिडिओ बघितला आणि तेव्हा म्हटला ना सर, व्हिडिओ बघितला आणि तेव्हा म्हटला की नाही नाही तो पानाचं देठ खातात तोडून. माझ्या सोनाले काय झालं काय झालं तुका कोण हा नाचता तुका नाही कोण बोलता पप्पा नाही अरे त्या आयाची पानात ती त्या आयाची आय मारीत ती बघ आय मारीत तू पानाचं देठ काय खात अरे बाबा शा. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आजचा ब्लॉग आहे हा की आज जातोय आपण नारळ आणायला, जे की लग्नासाठी नारळ ऑर्डर केले होते ते आणायला जातोय. आता आपण नारळ घेऊ आत. तर त्याच्या आधी पहिल्यांदा आमच्या होणाऱ्या कारभारीण बाई ते येत आहेत स्पेशल हॉलिडे आपली ट्रेन ती येत आहेत. तर आता आय थिंक रत्नागिरी क्रॉस केलं नाही, तर त्यांना जातो स्टेशनला आणायला. तर इथं आता बघतोय इथं राजापूरला गॅस भरायला गेलो होतो, पण राजापूरला काय गॅस अवेलेबल कधी पण जा कधी नसते तिथं गॅस. तर आता इथून हातिवल्या मार्गी जातोय. हातिवल्या मार्ग आपण तो काय बोलतो पांगरे त्या मार्गी जातोय. हातिवल्याला बघतोय गॅस आहे काय अवेलेबल. जर गॅस असेल तर तिथं गॅस भरू. तसं गॅस देखील आहे भरलेलं, पण आता ही गाडी कशी मी घेऊन जातोय त्याच्यामुळे आपण देखील भरूया गॅस. गॅस आहे म्हणून आपण यूज नाही करायचा, आपण देखील भरू. तर इथे काल हे बघा ऍक्सिडेंट झालेलं ते आज साईडला करतायत. इथे पोलीस कर्मचारी देखील आहेत. तर त्यांना आणतो, त्यांना तिथं घरी सोडतो. तर तिथून मग मला जायचं आहे भुवामध्ये नारळ आणायला. 500 नारळ आहेत. आणि आता आम्ही अगोदर सांगितलेलं म्हणून आम्हाला 25 नाही भेटलाय, नाही तर जर आता सांगितलेलं असेल तर 35 रुपयाने नारळ आहे आता आहे. तर आता कसं त्यांना माहित आहे ही सीझन आहे आणि ही सीझन त्यांची कमवायची आहे, तर त्याच्यामुळे रेट हा वाढलेला आहे नारळाचा. ओ इथे देखील ऍक्सिडेंट झालंय. अरे यार इनोवा, हे बघा हे आजचं आहे. पूर्ण गाडीच बाहेर आली, म्हणजे त्याचं टायर ह्याला लागलं की काय, ह्याला ठोकलं. ह्या गाडीवाल्याला ठोकलं ना वाटतं. होय गे बाय जाते माहित आहे माका. इनोवावाल्याने वाटतं ह्या गाडीवाल्याला ठोकलं. इनोवाचा पूर्ण एक साईडचा टायर वगैरे ना पूर्ण बँड झालाय, व्हील वगैरे. आता कसे चाकरमाने येणारे असतात, मी वारंवार तेच सांगत असतो जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा. गाडी जे काय असेल ते सावकाश चला. तुम्ही हेवी ड्रायव्हर असतात मुंबईचे, पण इथं हा रस्ता कसा त्यांना कसा हा रस्ता म्हणजे नवीनच असल्यामुळे ना थोडा अनुभव नसतो. असो, ज्याचं झालं असेल तो चांगला सुखरूप असू दे, बस एवढंच देवाकडे मागणं. कोणतीही मोठी इजा नको होऊ दे. बस एवढंच. तर आता जाऊया आपण डायरेक्ट पंपाच्या इथं. तर आपल्याला एक हातात मोबाईल घेऊन म्हणजे कसं
एवढं गाडीमध्ये कसं माहिती आहे, तेवढा आपल्याला एक्सपिरियन्स नाही ब्लॉगिंग बनवायचा. एक हाताने गाडी चालवा आणि ही कशी पॉवर स्टिअरिंग असते त्याच्यामुळे सांभाळून चालवावी लागते गाडी. जरा जरी हल्ली की गाडी हलू शकते पूर्ण. तर असो, जाऊया आपण आता डायरेक्ट. आता आपण आपली मॅडमलाच भेटू डायरेक्ट थेट. तर असेच आपल्या शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये ना कंटिन्यू राहा. काय गर्दी आहे ती बघा सीएनजी पंपावरती. 2 तास जाईल तर आपल्याकडे सीएनजी तर अवेलेबल आहे. तर आपण बोललो आता वाट धरूया सरळ. तर आपण तर पोहोचलो आता इथे राजापूर रेल्वे स्टेशनला. गाडी आली आहे स्टेशनला. आपण टायमिंग वरती पोहोचलोय आणि इकडे काम देखील चालू आहे प्लॅटफॉर्मचं. ते बघा तिकडे. पहिलीकडे आहे. हे बघा आमचे मंडळी इकडं असतली. खय गेला दा ही साली आधी घरवाली. अरे इकडनंच उतरायचा होता. ते 4 नाही बाग्याने होता. बॅग्या किती आहे. चला चला भूक लागलेली आहे. लागला नाही दरवाजा. हा लवकर तिकडनं. तर राजापूरला तर पोचलोय आता आपण. चला कायला लय भूक लागली. डोकं पडलं. मला नवीन मोबाईल पाहिजे. हा माझा मोबाईल कुठला आहे. मग ह्यो एकाच डिझे नवीन हे घालत नवीन वाटत कसं आहे ना तो पप्पा. तर पोचलो आपण सासरवाडीत. मानाचे करवले करपाटले उन्हात हो. उन्हात ना करपले 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 करपले. काय ऊन लागताय. हा काय ऊन ऊन नाही. हे डाग कोणी लावले ते असं झालं कलर. हे काय हे बघ पण उद्घाटन केलं आणि काय पाठीजा समजत नाही काय नाही. मग आई असतं ते एवढंच मीठ घेऊन आली असते. मग चाक काढलं नसते. आई असं काय नसतं. हे बघ मी इथे झाड लावून घ्यायची. बरं वाटलं काय म्हणजे बाई हा काय वाईट हा पळालो तिकडे. ह्या कशा लावून ठेवलेला. ते काही पट्टी काढूची होती. लावून झाली असती.